प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे। काळजी करू नका, घाबरून जाऊ नका, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय। हे आवाहन केलेले मोनोरेलच्या प्रवाशांना हे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलंय। काळजी करू नका, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जाईल आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून या सर्व प्रवाशांना आता सुखरूप बाहेर काढलं जात आहे। मात्र गेल्या काही तासांपासून ही मोनोरेल मध्येच ठप्प झाली होती, त्यामुळे आतल्या प्रवाशांना बाहेर येता येत नव्हतं। दरवाजे बंद होते आणि प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मोनोरेलमध्ये होती, त्यामुळे या आतमध्ये एसी बंद होता आणि या सर्व प्रवाशांना श्वास घेणं ही कठीण झालं होतं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आणि या सर्व प्रवाशांना आता बाहेर काढलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रवाशांना आवाहन केलंय, घाबरू नका, सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं जाईल आणि तुमच्या सुरक्षेलाच प्रथम प्राधान्य आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, आवाहन केलंय। मात्र ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी आतमध्ये अडकले होते। या सर्व प्रवाशांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाकडून हे काम सुरू केलं गेलंय। तर ही मोठी शिडी लावून या सर्व मोनोरेलमधील प्रवाशांना आता हळूहळू एक एक करून बाहेर काढलं जात आहे। मात्र सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे एकीकडे मुंबईची लाईफलाईन बंद, दुसरीकडे रस्त्यावर प्रचंड पाणी, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला होता। त्यामुळे अनेकांनी घरी जाण्यासाठी या मोनोरेलचा आसरा घेतला। त्यामुळे या मोनोरेलमध्ये एकाच वेळेस प्रमाणापेक्षा आणि क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली। त्यातच या मोनोरेलमध्ये बिघाड झाला आणि ती मधोमध बंद पडली, त्यामुळे आतल्या प्रवाशांना बाहेर येता येत नव्हतं। त्यातच एसी बंद होता, या प्रवाशांचे हाल होत होते। या प्रवाशांना श्वास घेणे कठीण झालं होतं। मात्र आता या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे। तर घाबरू नका, सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत म्हटलेलं आहे। ते पाहूयात। काही तांत्रिक कारणानं चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे। MMRDA, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्यात। सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नये, घाबरून जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। अग्निशमन दलाकडून सर्व प्रवाशांना आता एक एक करून बाहेर काढलं जात आहे। सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे, असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय। मी MMRDA आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे। हा प्रकार का घडला याचीही चौकशी करण्यात येईल, असंही म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, गेल्या अनेक तासांपासून या मोनोरेलमध्ये प्रवासी अडकले होते, श्वास घेणंही कठीण झालं होतं। आता मात्र एक एक करून सर्वांना बाहेर काढलं जातंय, आताची काय अपडेट आहे? जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईमध्ये जे आहे ते काल रात्रीपासूनच, आपण म्हणू शकतो काल सकाळपासूनच जे आहे पाऊस जोरदार आहे आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त परिणाम जो काही झाला तो मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवरती झाला, मग त्याचबरोबर बेस्ट बसवरती पण झाला आणि मोनो रेल्वेवरती सुद्धा झाला। आणि आजची वाहतूक जी आहे ती अनेक ठिकाणी बंद पडल्यामुळे अनेकांनी जे आहे ते मोनो रेल्वेच्या साह्याने घरी जाण्याचा प्रयत्न केला। मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जे आहे ते मोनो रेल्वेमध्ये होते आणि साधारण 6:15 वाजता ही मोनो रेल्वे जी आहे ती चेंबूर ते भक्ती पार्क या दरम्यान बंद पडली आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक या मोनो रेल्वेमध्ये असल्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला, तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यानंतर जे आहे मुंबई महानगरपालिकेकडनं तात्काळ जी आहे ती मदत पुरवण्यात आली आणि जे मोनो रेल्वेतून प्रवासी बाहेर काढण्यात आले, कारण ती मोनो रेल्वे जी आहे ती मध्येच बंद पडली होती। त्यामुळे त्या रेल्वेला ट्रॅकवरती आणणं किंवा त्या प्रवाशांना रेल्वेमधून बाहेर काढणं हे खूप मोठं चॅलेंज होतं। मात्र 6:15ला बंद पडलेली मोनो रेल्वेचे जे प्रवासी आत अडकले होते ते बाहेर काढण्यासाठी तब्बल तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो मोनोरेल प्रशासन आणि BMC ला लागला। पण त्याच बघतोय आपण तत्परतेनं अग्निशामक दलाचे जवान किंवा त्यांचं जे पथक होतं ते त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि अग्निशामक दलाच्या साह्याने मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एक एक करून बाहेर काढण्यात आलं। आणि त्याचबरोबर स्नो फेरी नावाची एक यंत्रणा असते वाहनांच्या साह्याने, त्या वाहनाच्या साह्याने त्या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे बेस्ट बसची सुविधा जी आहे ती रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना देण्यात आली। त्याचबरोबर अनेक प्रवासी ज्यांना सफोकेशनमुळे त्यांचा
श्वास घ्यायला त्रास झाला, अनेक प्रवासी घाबरले होते. त्यामुळे नजदीकचे जे जवळचे हॉस्पिटल्स आहेत, केईएम हॉस्पिटल वगैरे, त्या सर्व जवळच्या हॉस्पिटलना एक अलर्ट मोड मध्ये ठेवण्यात आलेलं होतं की रेल्वेमध्ये जे कोणी घाबरलेले किंवा ज्यांना जे अनकॉन्शियस प्रवासी असतील त्यांना तत्काळ ज्या अँब्युलन्सच्या व्यवस्थेने त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आला. आणि त्याचबरोबर जे प्रवासी ज्यांची प्रकृती ठीकठाक आहे त्यांना बेस्ट बसच्या साह्याने त्यांच्या घरीपर्यंतचा प्रवास जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला. मात्र 6:15 बंद पडलेली मोनोरेल जी मध्येच ट्रॅकवरती बंद पडली ती सुरू व्हायला जवळपास 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत त्यांना उलट्यांचा त्रास, सफोकेशनचा त्रास, घाबरण्याचा त्रास, कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की लोक कामावरून, म्हणजे मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर केला होता, मात्र तरी सुद्धा अनेक लोक जे आहेत जे त्यांचं काम बुडवू शकत, म्हणजे कामाला सुट्टी देऊ शकत नव्हते, ते लोक जे आहेत ते कामावरती गेलेले. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय जो होता आता मुंबईमध्ये सध्या जो सुरू होतला तो मोनो रेल्वेच होता. कारण आपण बघतो की सेंट्रल रेल्वे पूर्णपणे बंद पडलेली होती, अगदी सकाळपासून अनिश्चित काळासाठी बंद होती. पश्चिम रेल्वे चालू होती, मात्र चेंबूर पर्यंतचा जो हा प्रवास आहे त्याच्यासाठी अनेकांनी मोनो रेल्वेचा जे आहे त्याची मदत घेतली होती. मात्र त्याचाच उलटा परिणाम या ठिकाणी ज्योत्स्ना, मी तुला काही वेळासाठी थांबवतोय, पुन्हा तुमच्याकडे येतो. काय झालं होतं? आम्ही ट्रेन आलो होतो स्टेशनला 5:15ची ट्रेन होती, 20ला आली ती गाडी, नंतर मध्ये बंद पडली. आतमध्ये यांचं काही नियोजन नाही, कसं हे करायचं, आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं. आम्हाला खूप त्रास झाला. वेळ आता इथे आतमध्ये आल्याच्यानंतर फायर ब्रिगेड वगैरे आली, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचा आम्ही आभारी. नाही, इजा वगैरे कोणाला नाही, पण झाली आतून फक्त थोडंसं त्रास व्हायला लागला. आतमध्ये व्हेंटिलेशनला काही चालू नव्हती, आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाही आहे. एक्झिट डोअर नाही आहे, इमर्जन्सी एक्झिट डोअर जो पाहिजे तो नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला. जवळजवळ 1.5 तास तरी, कारण 5:35ची मी वडाळ्यावरनं ट्रेन पकडली. आज इथे आता वाजले जवळजवळ 7:30 होऊन गेले. 2 तास आम्ही ट्रेनमध्ये तिकडनं इकडे यायला हल्ली 15 ते 20 मिनिटाचा वेळ आहे. हिंदी में अंदर कौन सा भी एग्जिट, इमरजेंसी एग्जिट उधर नहीं है. एग्जॉर्शन के लिए कोई भी उपाय योजना नहीं है. अंदर एसी बंद हुआ तो एग्जॉर्शन हो जाता है. उधर बहुत लोग को श्वास की तकलीफ हो रही थी और उनको 2-3 आदमियों को चक्कर भी आ गया उधर. आप लोग अंदर फंसे रहे अंदाजन कम से कम 1.5 घंटा. आपका नाम बता दीजिए. सुशील वराडकर. थैंक यू सर. कौन सा चैनल? तर हे दृश्य आपण पाहतोय, जवळपास 5:15च्या सुमारास ही ट्रेन बंद पडली, मोनोरेल बंद पडली. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत आहेत. ज्योत्स्ना, अंदाजे या मोनोरेलमध्ये किती प्रवासी होते? कारण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आतमध्ये होते अशी माहिती समोर येते आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेकडनं आणि जे बचाव कार्य करत असलेल्या अग्निशामक दलाकडनं मिळालेल्या माहितीनुसार जे आहे जवळपास 300 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते याच्यामध्ये असतील. कारण एक्झॅक्ट जो आकडा आहे, एकदम कन्फर्म आकडा जो आहे तो अजून अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत त्यांनी अजून काही मीडियाशी बोलणं केलेलं नाहीये किंवा मुंबई महानगरपालिकेकडनं फक्त माहिती येते. त्याच्यामुळे एक्झॅक्ट किती आकडा आहे, किती लोक आजारी पडले, त्यातले किती जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे या संदर्भात जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं एक ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते लवकरच येईल. मात्र आपण बघतो की क्षमतेपेक्षा जास्त जनरली आपण जगदीश बघतो की मोनो रेल्वेला प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक वेळा मोनो रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं तक्रार असायची की मोनो रेल्वेला हवा तसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र आज ज्यावेळेस मुंबईची पहिली लाईफलाईन लोकल ट्रेन जेव्हा बंद पडली आणि मुंबईची दुसरी लाईफलाईन जी आपण मुंबई बेस्ट बसला म्हणतो ती जेव्हा पाणी रस्त्यांवरती साचल्यामुळे बंद पडली तेव्हा मोनो रेल्वे हाच एक उपाय, हाच एक पर्याय जो आहे तो अनेक मुंबईकरांसमोर होता. आणि मोनो रेल्वेचा प्रवास जो आहे तो अगदी काही लांब पल्ल्याचा नाहीये. असं असताना सुद्धा मोनो रेल्वे ची अचानक बंद पडणं आणि ते पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असताना बंद पडणं, मध्येच ट्रॅकच्या मध्ये बंद पडणं, हे एकूणच प्रवाशांसाठी सुद्धा मोनो रेल्वेतल्या जे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजिंग होतं. आणि त्याच्यासाठी जवळपास हे प्रवासी तर स्वतः सांगतात की 1.5-2 तास जे आहेत ते आतमध्ये अडकले होते. मात्र अनेक प्रवाशांना जो आहे इतका त्रास झाला की उलट्यांचा पण त्यांना त्रास झाला. जगदीश, क्या कितनी देर में आपको ये जो रेस्क्यू ऑपरेशन कितनी देर तक चालू हुआ, आपको क्या लगता है? रेस्क्यू ऑपरेशन कम से कम 1 घंटे के बाद चालू हुआ. अंदर कितने लोग थे, आपको कुछ बता पाएंगे कितने लोग अंदर फंसे? कम से कम मेरे ख्याल से 1000 लोग तो थे.
अंदर 1000 लोग 1500 लोग, 500 तो डेफिनेटली रह गए। पूरा गाड़ी पैक था क्योंकि आधा घंटे के बाद ये ट्रेन आई थी और उसकी वजह से अंदर ओवरलोड हो गया। अंदर लोड के वजह से गाड़ी का जो एग्जॉस्ट है वो बंद हो गया। अंदर कोई भी आपातकालीन स्थिति के लिए कोई भी ये नहीं थी, चीज नहीं थी। इमरजेंसी एग्जिट नहीं था। आपने कहाँ से ट्रेन पकड़ा था? ये मैं वडाला राम मंदिर से। राम मंदिर से पकड़ा हाँ। आपने। तो अंदर ये बच्चों भी थे अंदर? बच्चे थे, बूढ़े लोग थे, लेडीज थी दो। एक मेरे सामने एक जो आदमी था उसको चक्कर आके वो अंदर ही बंद हो गया। तो लेकिन क्या कहना चाहेंगे, हाँ? कितनी देर तक ये आपको रेस्क्यू ऑपरेशन पहुंचा आपका? एक सवा घंटा लग गया पूरा अंदर वो फायर ब्रिगेड आने तक। आपने क्या नाम बताया आपसे? सुशील ओराडकर। ज्योत्स्ना आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, ही दुर्घटना किंवा ही मोनोरेल बंद पडल्यानंतर अग्निशमन दलाकडून किती वेळानंतर या ठिकाणी मदत कार्य सुरू झालेलं आहे? संध्याकाळी साधारण 6:15च्या दरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनो रेल्वे जी आहे ती बंद पडली आणि त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडनं जे सांगण्यात येते की साधारण तत्काळ ही सुविधा जी आहे अग्निशामक दलाकडनं पुरवण्यात आली। मात्र आपण बघतो की साधारण 20 मिनिटापेक्षा पण म्हणजे जवळपास अर्धा तासापेक्षा पण जास्त वेळ जो आहे तो रेल्वे प्रवाशांना वाचवण्यासाठी म्हणजे त्यांना बचाव कार्य करण्यासाठी जे आहे तो लागला अग्निशामक दलाला। कारण आपण बघतोय की रेल्वे ट्रॅकवरती ती रेल्वे मोनोरेल बंद पडल्यामुळे एक विशेष गाडी जे आपण म्हणतो की एक विशेष गाडी स्नोरकेल नावाची एक गाडी असते जी विशेष वाहन यंत्रणा असते त्याच्या साहाय्याने ती मोनो रेल्वेचे दरवाजे उघडणं आणि त्यातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणं आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी त्याच्यामध्ये असणं त्याच्यामुळे तेवढी क्षमता आणि सतत धो पाऊस जो आहे तो जगदीश सुरूच होता। 6:15 वाजता मोनो रेल्वे बंद पडली। जवळपास अर्ध्या तासाच्या काळानंतर जे आहे प्रवाशांना मदत तिथे मिळायला सुरुवात झाली आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे जी काही व्यवस्था महानगरपालिकेकडनं आणि त्याचबरोबर अग्निशामक दलाकडनं करण्यात आली होती ती त्यावेळेस इतकी पुरेशी नव्हती। कारण निसर्ग पण तसाच होता की धो पाऊस पडत होता आणि मग त्याच्यानंतर बेस्ट बस ज्या आहेत त्याही 5 जवळपास बेस्ट बस ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आला। मात्र बेस्ट बस पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळ लागला कारण मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये जे आहे पाणी साचलं होतं आणि ज्योत्स्ना, काही वेळासाठी थांबवतोय, पुन्हा येतो। और किड्स भी थे तो प्रॉब्लम तो होती है सबको निकलने में। कोई वे ऑफ कम्युनिकेशन था एमआरडी की तरफ से या फिर पुलिस या बीएमसी की तरफ से? वो तो कम्युनिकेशन था, प्लस वहाँ पे इट्स साउंड प्रूफ तो आवाज़ नहीं आती है तो उनको हमको बताना पड़ा ये मोबाइल नंबर पे कॉल बैक करिए, तब ऐसे कॉल होता है। किस चीज की होती? खाली सफोकेशन? सफोकेशन इज द मेन प्रॉब्लम। बाकी तो मुंबई की स्पिरिट है तो कोई दिक्कत नहीं उसके अंदर। मानना पड़ेगा कि पूरी पुलिस पूरे एम्बुलेंस सारे आए हेल्प करने के लिए। वी डेफिनेटली वेर देयर। आई एम अ डॉक्टर, मैं खुद खड़ी रही यहाँ कि अगर हेल्प चाहिए तो वी कैन हेल्प इट आउट। पुलिस को भी बोल के भरा, बट एवरी टाइम हम लोग इससे कम्युनिकेट कर रहे थे टू गिव इंस्ट्रक्शंस। वी वर बेचैन और फिर पुलिस बार-बार अपील करती थी। 2 लेडीज थी जो सफोकेट हुई, बट बाकी काफी लोगों से उन्होंने काफी हेल्प किया। बट डिजास्टर मैनेजमेंट और अच्छा होना चाहिए। लोग कैसे कोऑपरेट कर रहे थे अंदर? मुझे नहीं मालूम, ये था अंदर। मैं तो इसको कांटेक्ट करी थी, पुलिस को बोला मेरे पास है एक अंदर, तो इनसे इसके थ्रू हम लोग इंस्ट्रक्शन दे रहे थे अंदर। आपका नाम मैम? डॉक्टर महेश्वरी। थैंक यू मैम। थैंक यू। ज्योत्स्ना, डिझास्टर मॅनेजमेंटचं कौतुक करावं लागेल। काही वेळामध्येच त्यांनी मदत कार्य सुरू केलं। जर पावसामुळे उशीर झाला असता, 2 ते 3 तास लागला असते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। जगदीश अगदी बरोबर आहे। कारण आपण बघतोय की मोनो रेल्वे जी आहे ती लोकल ट्रेन इतकी त्यांची कॅपॅसिटी नसते आणि त्याचबरोबर मोनो रेलचे दरवाजे जे आहेत ते पूर्णपणे बंद असतात। त्याच्यामुळे प्रवासी जे आहेत त्यांना स्वतःहून त्याच्यातून बाहेर पडणं ते शक्य नसतं। जर लोकल रेल्वे सेवा जी आहे ती एखाद्या ठिकाणी मोठ्या पावसामुळे जर बंद पडली तरी त्याचे दरवाजे जे आहेत ते ओपन असतात। त्याच्यामुळे अनेक प्रवासी काय करतात की रेल्वेमधनं म्हणजे खाली येतात आणि ते त्यांचे पायी जाण्याचा प्रयत्न करतात। अभी तो मेरे को हो गया 3 घंटा इधर ही। तो रोज आप मोनो नहीं रोज नहीं, आज पहली बार आया। आज ट्रेन बनती हार्बर की? हाँ हाँ। तो जब आप लोग अंदर फंसे थे तो आपस में किस तरीके की बातचीत लोगों के बीच होती? कैसे जो धीरज दे रहे थे आप लोग? अभी क्या धीरज दे रहे थे, बोल रहे थे आराम करो, अभी आ रहे हैं सर लोग, फायर ब्रिगेड आ रहे हैं, पुलिस प्रशासन भी आ रहे हैं। वो लोग के लिए धन्यवाद, आए निकाले हम लोग को।
तर आता एक एक करून या सर्व प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे आणि ते त्यांची प्रतिक्रिया देतात, त्यांना आतमध्ये आलेला अनुभव सांगतायत. वाईट असा अनुभव होता, अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. झालं होतं आता सुरक्षित आम्हाला खाली उतरवलं त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही. कसं वातावरण होतं आतमध्ये? सगळे घाबरले खूप घाबरल्यासारखं झालं होतं, गुदमरल्यासारखं झालं होतं, जीव घाबरत होता, काही जण बेशुद्ध पण पडायला लागले होते. पण तुम्ही पूर्णपणे सुखरूप आहात? हो मी सुखरूप आहे आता. काही इजा वगैरे नाही झाली? नाही इजा वगैरे काय नाही. बीएमसी आणि फायर ब्रिगेडनी तुमची मदत केली, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याबद्दल आभार व्यक्त करते, खूप आभार व्यक्त करते त्याबद्दल. तुमचं नाव? त्यांनी माझं नाव निर्मला दिलीप वराडे. निर्मला जी, तुम्ही हिंदी बोलू शकता का? हो बोलू सकते. हमें हिंदी में बताइए कि अंदर जब आप लोग फंसे तो क्या माहौल था, लोग दूसरे को कैसे संभल दे रहे थे, कैसे एक दूसरे को? हमको बहुत डर लग रहा था और थोड़े देर तक हम रास्ता देखे, अभी गाड़ी आगे जाएगी तभी जाएगी करके देखा तो जाती नहीं थी, इसलिए फिर बोले फायर ब्रिगेड आने वाला है, ये आने वाला है, मदद बोलने वाला है, तो फिर बाद में उसको हमको बहुत तकलीफ होने लगा, तो टेंशन में आ गए थे हम लोग बहुत. अभी कैसा करे, क्या करे, कैसा जाएगा घर पे करके. घर वाले भी मोनोरेल से लगातार ट्रेवल करते हैं? नहीं फर्स्ट टाइम ट्रेवल किया मैंने, कभी नहीं. ट्रेन बंद थी इसलिए? हार्बर की ट्रेन बंद थी इसलिए, वो डाले से हम लोग बैठे थे. अभी पूरी तरह ठीक है आपको? हाँ अभी हाँ दिक्कत नहीं है कुछ भी. ठीक है, थैंक यू. तर हे दृश्य आपण पाहतोय, मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. अग्निशमन दलाकडून आता या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. या मोनोरेलमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना एक एक करून आता बाहेर काढलं जात आहे आणि बाहेर आल्यावर हे प्रवासी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना आलेला वाईट अनुभव सांगतायत. श्वास अनेकांचा गुदमरला होता, अनेकांना चक्कर सुद्धा आली होती. मोनोरेल ही मध्येच बंद पडली, त्यामुळे अनेकांना आतमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुसळधार पाऊस मुंबईत बरसतोय, त्यामुळे लाईफलाईन आधीच बंद आहे, रस्ते प्रवासही बंद झालेला आहे, अनेक सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे अनेकांनी घरी जाण्यासाठी मोनोरेलचा आसरा घेतला. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी मोनोरेलमध्ये झाली आणि ही क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली, त्यातच काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोनोरेल मध्येच बंद पडली आणि यावेळेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी हे मोनोरेलमध्ये होते. एसी बंद झाला होता, त्यामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. एसी बंद असल्यामुळं अनेकांना चक्कर सुद्धा आली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाकडून या ठिकाणी मदत कार्य सुरू झालं आणि अनेकांना आता बाहेर काढलं जात आहे. मोनोरेलच्या काचा सुद्धा फोडलेल्या आहेत, या काचांमधून काचा फोडून आतमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. एक एक करून अनेकांना बाहेर काढलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. हाँ नहीं कोई तकलीफ नहीं, सब सुरक्षित है. खाली किसी का बीपी बढ़ रहा है, किसी का तकलीफ हो रहा है. 2 घंटे से एसी चालू नहीं है, कुछ नहीं, सब बंद है. लाइट भी, हाँ घबराहट हो रही है सबको, बहुत जन को चक्कर भी आ गए अंदर. तो आपको कोई चोट नहीं लगी? पूरी तरह सुरक्षित? नहीं मैं सुरक्षित है, खाली बीपी बढ़ गया था मेरा क्योंकि हार्ट का ऑपरेशन हुआ है. आपका तो अभी आप पूरी तरह ठीक है? हाँ ठीक है, नहीं कोई तकलीफ नहीं. कोई वैद्यकीय मदद या किसी इलाज की जरूरत? नहीं कोई नहीं. पूरी तरह ठीक है. तर आता हे प्रवासी प्रतिक्रिया देत आहेत. सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये. काही जणांना चक्कर आलेली आहे, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू केलेले आहेत. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर आता येथे मदत कार्य सुरू आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना आता सुखरूप बाहेर काढलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आवाहन केलंय, काळजी करू नका, तुमची सुरक्षितता याला आमचं प्राधान्य आहे, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जाईल असं आवाहन करून या सर्व प्रवाशांना दिलासा सुद्धा दिलेला आहे. आणि अग्निशमन दलाकडून आता ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत. युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू झालेलं आहे, मदत कार्य सुरू झालंय. काही ठिकाणी मोनोरेलच्या काचा फोडून या सर्व प्रवाशांना अग्निशमन दलाकडून बाहेर काढलं जात आहे. ज्यांची प्रकृती काही प्रमाणात चिंताजनक आहे त्यांच्यावर लगेचच रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केलं जात आहे. तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो. ही मोनोरेल मध्येच बंद पडली होती, 1 ते 1.5 तास बंद होती आणि या मोनोरेलचा एसी सुद्धा बंद झाला होता. त्यानंतर आतमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामध्ये काही जणांना चक्कर सुद्धा आली होती. ही दुपारची दृश्य आहेत ज्यावेळेस ही मोनोरेल बंद पडली होती आणि ही आत्ताची दृश्य आपण लाईव्ह पाहतोय. रात्रीच्या 8:15 8:30च्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय. 8:22 दृश्य आपण पाहतोय. या सर्व प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. एकतर संध्याकाळी लोअरपर्यंत 5:30 वाजता निघलेली ट्रेन, ती इथपर्यंत आता बघा 3 तास झाले आम्ही फसलेलो होतो तिकडे. मध्ये थांबत आली ती वेगळी गोष्ट आहे. तर
एकदम फालतू आहे. आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये कम से कम 400-500च्या वरती लोक असतील. एसी बंद पडला होता का? अरे एकदम अभी एसी बंद होऊन कम से कम 2 तास झालेत. एसी बंद होता 2 तास कंटिन्युअसली एसी बंद आहे. लोकांना आतमध्ये किती लोक? अजून आतमध्ये नाही करून प्रत्येक डब्यामध्ये ना 100-150 लोक तरी असतील. प्रत्येक आतमध्ये आहे कारण का खूप हळूहळू निघतात ना पब्लिक. मोठ्या प्रमाणात गर्दी होती का? नाही ह्या मोनोचा असाच प्रॉब्लेम आहे. पण आता ह्या टायमाला खूप जास्तच गर्दी होती. खूप ओव्हरलोड झालेली म्हणजे ट्रेन, तर त्यामुळे पण मे बी होऊ शकतं. पण एका डब्यात किती लोक बसतात आणि आता किती लोक होते? आताच्या टायमाला जी मेट्रो आपली ट्रेन लोकल ट्रेन कशी भरते त्या प्रकारे भरलेली होती ट्रेन. त्यामुळे थोडा भरपूर जास्त सफोकेशन. पूर्ण भिजलोय, पावसाने नाही भिजलोय. कुठून कुठपर्यंत प्रवास करत होता? मी लोअर परेल पासून मी प्रवास करत होतो. लोअर परेलला मी चढलो. ती ऑलरेडी ट्रेन लेट होती. 1 तास पावणा तास लेट होती ट्रेन. कशी म्हणजे ट्रेन भेटली ती इथे येऊन मध्ये आधी 2-3 वेळा अडकलेली ती, पण ती हळूहळू आली पुढे. पण इथे तर एकदमच प्रॉपरच अडकली कारण ती प्रॉपर वाकडी झाली ट्रेन. आता जरा रिलॅक्स वाटत आहे. आतमध्ये एकंदरीत जेव्हा अटकलं तुम्हाला कळालं, काय वातावरण होतं सर्वांचं? काय भावना होती? संतापलेले लोक भरपूर, पण गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत निघाले. असं देखील माहिती पडते की अनेक जण काचा फोडल्या 2-3 काचा. आता आमच्याकडनंच एकाने माझ्या साईडला एकाने काच तोडली. प्लस दरवाजा पण मीच उघडला तो बुका मारून. पण लहान मुलं होती का? किती प्रमाणात महिला होत्या? किती लहान वयस्कर व्यक्ती किती होते? वयस्कर खूप होते. वयस्कर खूप होते. आपका नाम बताइएगा? सनीश कुडेकर. सनीश जी, क्या कहेंगे आप अंदर फंसे हुए थे? कितने घंटे से आप फंसे थे और अंदर का माहौल क्या था? 3 घंटा लगभग फंसा था. तो फिर अभी निकल गए. तो थोड़ा अच्छा लग रहा है. पण काय क्या कहेंगे आप? अंदर कितने लोग थे? कितने लोग थे अंदर? तकरीबन 300-400 लोग थे अंदर तकरीबन. हैं? अभी भी है अंदर. बहुत जन निकल रहे धीरे धीरे. तो अच्छा हो रहा है. आप कैसा फील कर रहे हैं? आप बाहर आ गए, आपको अभी अच्छा लग रहा है. फील अच्छा हो रहा है. थोड़ा हवा लग रहा है. आपने कांच तोड़ा था, आप बोल रहे थे? हाँ, मतलब वो जो दरवाजा खोलने के पता नहीं था. उधर लिखा भी नहीं, इंस्ट्रक्शन भी नहीं है ना. मतलब कुछ भी अंदर सेफ्टी कुछ भी नहीं. मतलब हेल्पलाइन नंबर होना चाहिए. कुछ ना कुछ तो पब्लिक को दो कि समझ आए पब्लिक को कि क्या करना है. ऐसे मतलब ऐसे टाइम सिचुएशन में क्या करना है. कुछ भी नहीं लिखा हुआ है ना. जो डोर है उसको जो व्हाइट कलर से इमरजेंसी एग्जिट का जो बटन था वो भी फोड़ना बिड़ना लिखना चाहिए ना. तो ऐसे में फोड़ दिया तो निकल गया वो घूमने वाला. आपण पाहतोय की ज्या मोनोरेल मध्ये अडकले. हॅलो. तर या मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते आणि या सर्व प्रवाशांना आता एक एक करून बाहेर काढलं जात आहे. 1.5 ते 2 तास हे प्रवासी आतमध्ये होते. आता या संदर्भातील अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. या मोनोरेलमध्ये एकूण किती प्रवासी होते, किती तास ते आतमध्ये होते, या संदर्भातील अधिकृत माहिती समोर येईल. मात्र आता सध्या अंदाज बांधले जात आहेत. प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यावरून हे अंदाज बांधले जात आहेत. जवळपास 1.5 ते 2 तास हे प्रवासी आतमध्ये होते. त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता आणि नंतर अग्निशमन दलाकडून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू झालेलं आहे आणि या सर्व प्रवाशांना एक एक कडून बाहेर काढलं जात आहे. जनता कितना उसका अंदर जाना चाहिए, डबल ट्रिपल चला गया है. इसकी वजह से गाड़ी ऐसा फॉल्ट हो गया. टेक्निकल फॉल्ट इन्हें रीजन फॉर ओवरलोड इनका वजह से ही हुआ है. अभी तो वो पार्टी का काम तो उनको निकालने का काम कैसा कैसा है आपका सामने हो रहा है. तो बराबर तो काम हो रहा है. अभी अंदर कितने लोग हैं? अभी मोर देन 60-65% हो गया. अभी थोड़ा बहुत बाकी है, वो आ जाएगा लिमिट से बाहर. तर मोनोरेलकडून या संदर्भातील स्पष्टीकरण समोर येईलच. मात्र सध्या अर्थात ओव्हरलोड तर होतीच, कारण सध्या मुंबईतील रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे. त्यातच रस्त्यावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे अनेकांनी घरी पोहोचण्यासाठी मोनोरेलचा आसरा घेतला. त्यामुळे मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि त्यातच ही मोनोरेल मध्येच बंद पडली. बराबर काम कर रहा है. फायर ब्रिगेड साथ दे रहा है. जनता भी सोचना चाहिए कितना कैपेसिटी है. बारिश गिर रहा है बोल के सब रोड और दूसरा ट्रेन बंद है, मोनोरेल चालू है, इसलिए ओवर कैपेसिटी से जास्ती जनता जाने से ये प्रॉब्लम हुआ. गाड़ी भी ऐसा टेढ़ा हो गया. अच्छा हो गया गाड़ी रुका, नहीं तो उनका जान का खतरा था. तो इसमें कोई पूछने वाला नहीं है बोल के डायरेक्ट जास्ती ओवरलोड का वजह से ही हुआ है. बाकी तो
60-65% का ऊपर निकाल दिया, अभी सब पैकेज भी आ जाएगा, सेफ है, नो प्रॉब्लम। लापरवाही की बात की जा रही है, कोई इमरजेंसी बटन अंदर नहीं था, एक साथ इतनी भीड़ अंदर चली गई, क्या एक साथ इतनी सारी भीड़ अंदर चली गई, लापरवाही नजर आ रही है, आपको लगता है? नहीं, एक ही साथ जनता एक स्टेशन में विदाउट लिमिट चला गया, ओवरलोड की वजह से ये इंसिडेंट हुआ है। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, खरं तर या दुर्घटनेबाबत मोनोरेलकडून स्पष्टीकरण पता नहीं था कि हम बच पाएंगे, उतर पाएंगे या नहीं। ठीक, सफोकेटेड होने लगा था, कब से सफोकेशन हो रहा है, कब से हम लोग ड्राइवर को बोल रहे, कोई सुनाई नहीं दे रहा, किसी को खबर भी नहीं दिया। मोनोरेल बहुत देर से फंसे हुए, किसी को खबर तक नहीं, हम लोग चिल्ला रहे। एक टीम को पता ही नहीं था, हम लोग डिजास्टर मैनेजमेंट को फोन किया, तब जाके फायर ब्रिगेड आया। डिजास्टर मैनेजमेंट को पैसेंजर्स लोग ने फोन किया, बहुत सारा। ये 2 ट्रेन से कैसे क्या होने वाला है मुझे नहीं पता, सफोकेशन होने लगा है। अरे ये तो मोनोरेल है, थोड़ी ना ये ट्रेन है। मेरा नाम शर्बानी है। बनानी हम और नहीं बोल सकते, देखिए प्लीज। ज्योत्स्ना आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्स्ना, खरं तर 2 प्रश्न उपस्थित होत आहेत। एकीकडे जर ही मोनोरेल मध्येच बंद पडली तर मोनोरेलचं काम होतं प्रशासनाला किंवा अग्निशमन दलाला पाचारण करून या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणं। दुसरी गोष्ट अशी की आज रेल्वे बंद आहेत, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाले, त्यामुळे मोनोरेलमध्ये गर्दी होणार हे ठरलेलं होतं। अशा वेळेस प्लॅटफॉर्मवर, मोनोरेलच्या प्लॅटफॉर्मवर पोलीस तैनात असणं गरजेचं नव्हतं का? कारण प्रचंड गर्दी त्यामुळे झाली मोनोरेलमध्ये। जगदीश अगदी बरोबर आहे। हा पाऊस जो आहे तो अचानक पडलेला नाहीये। आपण बघतोय की अगदी परवा रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। काल दिवसभर पाऊस मुंबई आणि मुंबईच्या अनेक भागामध्ये, मुंबई म्हणजे कोकणात वगैरे पाऊस होताच आणि त्याचबरोबर हवामान खात्यानं सुद्धा रेड अलर्ट जारी केला होता। त्याच्यामुळे मुंबईचे बेस्ट प्रशासन असू दे, मुंबईचं म्हणजे बेस्ट जी वाहतूक आहे त्याचं प्रशासन असू दे, रेल्वे वाहतूक प्रशासन असू दे, बीएमसी प्रशासन, मुंबई प्रशासन, मुंबई पोलीस प्रशासन, या सर्वांना जे आहे ते एकदम अलर्ट वरती राहणं हे स्वाभाविकच होतं। पण मात्र आपण बघतोय की मोनोरेल चालू होती, रेल्वे ट्रेन बंद आहेत आणि अशा वेळेस मोनो रेल्वे चालू होती। अशामध्ये मोनोरेलला एकमेव जो भाग होता जिथून प्रवासी जे आहेत त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या घरी सुखरूप आणि व्यवस्थित पोहोचता येईल असं एक पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मोनो रेल्वे चालू होती। असं असताना सुद्धा मोनो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती पोलीस किती तैनात होते किंवा मोनो रेल्वे प्रशासनाकडनं काही तरतुदी करण्यात आल्या होत्या का? रेड अलर्ट जारी करून सुद्धा जर प्रशासन अलर्ट मोडवरती नसेल तर हा प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। कारण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते मोनो रेलमध्ये भरले गेले। ती काही रेल्वे ट्रेन नाहीये की जर खूप काही गर्दी झाली किंवा अचानकपणे मध्ये बंद पडली तर प्रवासी जे आहेत ते ट्रेन खाली उतरून त्यांचं ते पायी जाऊ शकतात कुठे किंवा त्यांची काही स्वतःची व्यवस्था करू शकतात। ती एकदम आपण व्हिज्युअल मध्ये पण बघतोय जगदीश की अगदी मोनोरेल जी आहे ती मध्येच बंद पडली, म्हणजे प्रवाशांना धड बाहेर पण निघता येईना आणि स्वतःची सुरक्षा स्वतःही करता येणार। अशा वेळेस प्रवासी जे आहेत घाबरलेले होते एकमेकांना बघून आणि एकूणच ट्रेन मधली गर्दी बघून जे आहेत ते घाबरले, कारण बाहेरच पडता येत नव्हतं। त्याच्यामुळे आता आपण आणि वरती धोधो पाऊस सुरू होता, रेड अलर्ट जारी होता मुंबईमध्ये, अशात आपण मोनो रेल्वे मधून बाहेर पडू शकू की नाही अशी एक भीती, अशी एक धास्ती जी आहे ती मोनो रेल्वेच्या अडकलेल्या प्रवाशांमध्ये होते। अनेक प्रवासी जे आहेत ते दिवसभर काम करून ते त्यांच्या घराला परतीच्या प्रवासात होते, त्यामुळे ते ऑलरेडी बरेच प्रवासी जे आहेत ते थकलेले होते। अशामध्ये ती बंद पडलेली रेल्वे, त्यातला आतमधला एसी बंद, रेल्वे ट्रॅक बाजूला नाहीये की स्वतःहून उतरता येईल, अशामध्ये त्यांची घाबरणं जे आहे ते वाढत चाललेलं होतं। अनेक प्रवासी त्यांना चक्कर यायला लागली, उलटी व्हायला लागली, ते रडायला लागले, जीव त्यांचा घाबरून गेला। अशामध्ये अनेक जे रेल्वे प्रवासी जे होते त्यांनी स्वतःहून अग्निशामक दल, मुंबई पोलीस, सगळे जे मोनोरेलमध्ये आपण बघतो कुठलाही की बचावासाठी यांना या नंबरवरती कॉल करा, त्या नंबरवरती कॉल करा, प्रवासी जे आहेत त्यांनी स्वतःहून कॉल केले। 6:15 वाजता जवळपास ती ट्रेन जी आहे ती बंद पडलेली होती आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर जे आहेत त्यांना मदतीचा हात जो आहे तो अग्निशामक दलाकडनं मिळाला। आपण हे चॅलेंज समजू शकतो की मुंबईमध्ये इतका भयंकर पाऊस झाला की अग्निशामक दल असो किंवा बीएमसी असो किंवा मुंबई पोलीस असो त्यांनी त्यांचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने केलेलं आहेच, मात्र हे काम आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं जेव्हा आपल्याला ज्योत्स्ना काही वेळा थोडं थांबवतो, पुन्हा येतो। मोहम्मद सिराज। लगभग पौन घंटा ज्यादा हो गया, 1 घंटा के करीब। सांस का थैंक यू सर। सांस लेने का प्रॉब्लम ज्यादा हो गया था।
इधर मत आओ, तुम बाकी लोग सब आ रहे हैं, चलो ना आगे चलो, इकडे प्लीज, चल चल चलो। ज्योत्स्ना, हे प्रवासी एक एक करून बाहेर काढले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात, त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ थांबवावं लागतंय. तुमचा मुद्दा पूर्ण करा. अगदी बरोबर आहे की आपण बघतो की प्रवाशांचं एक प्रवाशांचं इथं ऐकणं फार गरजेचं आहे, कारण त्यांनी जो काही त्रास सहन केलेला आहे मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करून सुद्धा जर रेल्वे प्रशासन किंवा एकूणच मुंबई पोलीस जे आहेत त्यांनी आणखीन सतर्कता करत जर रेल्वेमध्ये मोनो रेल्वेमध्ये किती प्रवासी बसतायत हे जर आधीच पाहिलं असतं, कदाचित हा प्रसंग जो आहे ना प्रवाशांवरती ओढावला असता ना प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती ओढावला असता. कारण एक आपण म्हणू शकतो की नशिबाने अनेक जे कुटुंब आहेत जे लहान मुलं आहेत ते प्रवास करत नव्हते, शाळांना सुट्टी होती. मात्र अनेक लोक जे आहेत जे त्यांचं काम टाळू शकत नाहीत, अनेकांना जे आहे ते हॉस्पिटलला जायचं असतं, अनेकांना त्यांच्या अशा ठिकाणी ते लोक काम करत असतात जिथे रेड अलर्ट असून सुद्धा त्यांना सुट्टी मिळू शकत नाही. ते स्वतः जे आहेत ते सरकारी कर्मचारी असतात, त्याच्यामुळे त्यांना कामाच्या वेळेस कामाच्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक असतं. मात्र त्यांच्या जाण्या येण्याची सोय जी आहे ती करण्याची जबाबदारी जरी रेल्वेवरती असली तरी किती प्रवासी चढ उतार करतात हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं होतं. आणि रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद ही मध्य रेल्वेकडनं ठेवण्यात आलेली होती, कारण सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. पण प्रश्न असा उपस्थित होतो की मोनो रेल जी पूर्णपणे पॅक असते आणि याच्यातला एसी बंद झाला, तांत्रिक बिघाड झाला. आता तांत्रिक बिघाड कशामुळे नेमका झाला? हा जुनाच तांत्रिक बिघाड होता जो पावसाळ्यामध्ये रिपेअर केला नव्हता, किंवा त्याच्या ज्या पावसाळ्यापूर्वी जे आपण म्हणतो की टेस्ट केल्या जातात त्या काही टेस्ट झाल्या नव्हत्या का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात. मग अशा वेळेस जर अशा ठिकाणी मोनोरेल बंद पडणार असेल तर एकूणच मुंबईचा जो मुंबईकर आहे, सामान्य मुंबईकर जो आहे, चाकरमानी जो आहे तो सुरक्षित आहे का? सुदैवाने आज बघतोय बीएमसी कडनं जी रिपोर्ट आली होती त्याच्यामध्ये झाडं पडल्यामुळे किंवा कोणी खड्ड्यात पडून किंवा अशी कुठली दुर्दैवी घटना कुठे घडली नाही. दिवस सरता शेवटची मोनोरेलमध्ये प्रवासी अडकले होते. हे एक चॅलेंज होतं मुंबई प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे, मात्र ते सुद्धा अर्ध्या तासांना त्यांना मदत पोहोचते. त्याच्यानंतर जे अग्निशामक दलाचे जवान तिथे पोहोचतात, 4-5 बेस्ट बसची वाहतुकीची सोय केली जाते. ह्या सोयी सगळ्या ठीक आहेत, पण मात्र त्याच्या आधीच हा प्रसंग टाळता येऊ शकला असता. जर आतल्या प्रवाशांना काही झालं किंवा आपण बघतो की अचानक हार्ट अटॅकचे प्रकार सुरू होतात, लोक घाबरलेली असतात आणि वरती धोधो पाऊस आणि आतमध्ये एसी बंद. आपण हे विचार जरी केला तरी आपल्याला लक्षात येतं की किती गर्दी आणि किती जीव त्यांचा घाबरला असेल. आणि अशा वेळेस फोनची बॅटरी अनेकदा चालत नाही. गर्दीमुळे आत कोणाला किती चक्कर आली आहे, ते घरी पोहोचल्यात का, कोणाच्या ते कळणं समजणं खूप मोठी गोष्ट असते. आणि रेल्वेचे दरवाजे, मोनो रेल्वेचे दरवाजे मध्येच ट्रॅकवरती सुरू करणं आणि लोकांना, घाबरलेल्या अवस्थेतल्या लोकांना सुखरूप बेस्ट बसमध्ये किंवा रुग्णवाहिकेमध्ये बसवणं आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेणं हे इतकं जिकरीचं काम होतं की आपण बघतोय की यापेक्षाही काही विचित्र घटना घडू शकली असती. मात्र मोनोरेल चालू होण्याच्या पूर्वीच जर किती प्रवासी चढतायत, जसं आपण म्हणतो की एसी ट्रेनला किती प्रवासी चढतायत किंवा ते दरवाजे बंद होतात की नाही, तेव्हा कसे अधिकारी येतात, तशाच प्रकारचे अधिकारी मोनोरेलच्या ज्या प्रवासीचे जे ट्रॅक आहेत किंवा जे स्टेशन्स आहेत तिकडे होत्या का हे तपासणं सुद्धा जगदीश तितकंच महत्वाचं आहे. आणि मुंबई महानगरपालिकेकडनं जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार 200 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते मोनोरेलमध्ये होते. पण ज्या काही वाहतूक सुरू आहेत त्या सुरळीतपणे सुरू आहेत का हे बघणं सुद्धा मोनोरेल प्रशासनाचं तितकंच महत्वाचं काम होतं. आणि एक सुदैवाची आजची घटना जर म्हटली तर आजच्या घटनेमध्ये एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा झाडं पडणं किंवा कुणी खड्ड्यात पडणं, वाहून जाणं अशी कुठलीही घटना जी आहे ती आज मुंबईत घडलेली नाहीये. आणि येत्या 24 तासामध्ये सुद्धा मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरती जे आहे ठाणे, पालघर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आताही प्रवाशांना मुंबई महानगरपालिकेकडनं आणि मुंबई पोलिसांकडनं सतत सांगण्यात येतंय की गरजेचं असेल, आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराच्या बाहेर पडू नका. मात्र या सूचना सगळ्याच पब्लिकला किंवा सगळ्याच चाकरमान्यांना हा जो म्हणजे की बाहेर पडू नका हे शक्य नाहीये. त्याच्यामुळे जे काही चाकरमानी किंवा ज्यांना कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा ज्यांना त्यांचं काम टाळताच येणार नाही अशा वेळेस जी लोक बाहेर पडतात त्यांना सुखरूपपणे त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचणं किंवा त्यांना सुखरूपपणे परत त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं हे काम बघणं सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं तितकंच आहे. 5 बेस्टच्या बस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत. मात्र जर रस्त्यावरती साचलेलं पाणी असेल आणि रस्त्यावरचं पाणी जर निघालं नसेल तर मोनो रेल्वेचे अडकलेले प्रवासी पुन्हा एकदा बेस्ट बसमध्ये सुद्धा अडकू शकतात. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा झाला आहे का? आणि परत आपण बघतोय की सतत जे आहे हवामान खात्याकडनं असो किंवा मुंबई महानगरपालिकेकडनं असो प्रशासनाकडनं सतत मेसेजेस येत आहेत की पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट. अशा वेळेस जे आहे
ते आणखीन सतर्कता बाळगत. आपण बघितलं की हिंदमातामध्ये गेल्या वर्षी पाणी इतकं साचलं नव्हतं, त्याच्या आधीच्या वर्षी पण हिंदमाता किंवा माटुंगा किंग सर्कलमध्ये पाणी इतकं साचलं नव्हतं. जर पाणी साचलं जरी होतं तरी पाण्याचा निचरा देखील तेवढ्याच स्पीडने होत होता. मात्र गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे त्यामध्ये पाण्याचा निचरा इतका सहजपणे होताना दिसत नाहीये. हा सवाल सुद्धा उपस्थित होतोय मुंबई महानगरपालिकेवरती. त्यांनी रिपोर्ट देणं की आम्ही पाण्याचा निचरा जो आहे तो म्हणजे आपण बघितलं की ज्यावेळेस हिंदमाता माटुंगा किंग सर्कलमध्ये साधारण 5 वर्षापूर्वी जी परिस्थिती पाहायला मिळायची ती परिस्थिती आता मिळत नाहीये. मात्र 2 दिवसाच्या पावसाने परत एकदा दाखवलं की पाण्याचा निचरा जो आहे त्याचा स्पीड तो इतका नाहीये आणि त्यामुळे एकूणच म्हणजे हा प्रश्न फक्त मुंबई महानगरपालिकेवरती उपस्थित होत नाहीये. हा प्रश्न जो सर्वात पहिला उपस्थित होतोय तो म्हणजे रेल्वे प्रशासनावरती. कारण रेल्वे प्रशासन हे बोलून त्यांचे हात वर करू शकत नाही की मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे आम्ही बंद ठेवलेली आहे. मुंबईची लाईफलाईनच याकरता आपण म्हणतो कारण की जनरली बंद होत नाही आणि हे मुंबईचं जे रेल्वेचं जे म्हणजे स्थान आहे मुंबईकरांमध्ये ते इतकं मोठं आहे की अख्खी मुंबई जेव्हा रेल्वे बंद पडते तेव्हा मुंबई बंद पडते असं म्हटलं जातं. त्यामुळे रेल्वे जी दरवेळी कारणं देते की मुंबईच्या सखल भागामध्ये म्हणजे ते कांजूर, कळवा किंवा कुर्ला, भायखळा, घाटकोपर या ठिकाणी पाणी साचले आणि त्याच्यामुळे रेल्वे वाहतूक आज आपण बघितलं की अगदी सकाळीच रेल्वेचा हा मेसेज मध्य रेल्वे प्रशासनाकडनं हा मेसेज आला होता की सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. एवढा फक्त एक मेसेज पाठवून रेल्वे प्रशासनाची जबाबदारी संपते का? ही जबाबदारी झटकणं असं नाही झालं का? कारण रेल्वे बंद पडली त्याला पर्यायी व्यवस्था काय आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो की सखल भागामध्ये पाणी साचले त्याच्यामुळे रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. पण तिथे पाणी सखल भागामध्ये इतक्या उशीर का साचलंय? तिकडे पाण्याचा निचरा का होत नाहीये? हा सवाल सुद्धा रेल्वेला उपस्थित केला पाहिजे. कारण हजारो लाखोच्या संख्येनं जे आहेत मुंबईकर जे आहेत त्या रेल्वेवरती जे आहेत पूर्णपणे अवलंबून आहेत. आपण बघितलं की हार्बर लाईन बंद होती, मध्य रेल्वे बंद होती, मात्र जी पश्चिम रेल्वे जी आहे ती त्याची वाहतूक सुरळीतपणे चालू होते. अंधेरी सबवेला दरवर्षी पाणी साचतं, जरा मोठा पाऊस झाला तर अंधेरी सबवेला पाणी साचतं. मात्र तरीही भौगोलिक कारण जे आहे ते फक्त भौगोलिक कारण देत मध्य रेल्वेने त्यांचे हात वरती केले आणि सांगितलं की मध्य रेल्वे जी आहे ती अनिश्चित काळासाठी बंद. पण त्याची पर्यायी व्यवस्था काय? पाण्याचा निचरा कधीपर्यंत होईल? कुठले पाईपलाईन लावलेत? पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठली पंपिंग स्टेशन्स लावलेले आहेत? ह्याची कुठलीही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडनं वेळच्या वेळी येत नव्हती. त्यामुळे मध्य रेल्वेचं आजचं काम जर बघितलं तर काम त्यांचं ते खूपच म्हणजे काम त्यांनी व्यवस्थित केलंच नाही असा सवाल मुंबईकरांकडनं उपस्थित होतो. कारण आज रेड अलर्ट जारी केला होता त्यामुळे साहजिकच अनेक मुंबईकर जे आहेत ते आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडले असते. मात्र ज्यांना त्यांचं काम टाळता येत नाही किंवा ज्यांना हॉस्पिटल सारख्या कामाला जायचं असतं त्या लोकांना सुद्धा आज मध्य रेल्वे बंद असल्यामुळे त्यांना पोहोचता आलं नाही. मग अशा वेळेस या सगळ्या गोष्टींना मध्य रेल्वे ही जास्त जबाबदार आहे. मुंबई महानगर त्यामुळेच तर खरं ज्योत्स्ना या मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी झाली कारण रेल्वे बंद होती, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा हे जास्त प्रवासी आले. खरं ते ही मोनोरेल एका बाजूला कलंडलेली सुद्धा दिसतीये. जर तसं काही घडलं असतं तर मोठा अपघात झाला असता, अनेकांचा जीव सुद्धा गेला असता. सुदैवानं तसा मोठा अपघात झाला नाहीये ज्योत्स्ना. अगदी बरोबर. कारण अधिक अचानक काय होतं जगदीश की जेव्हा ती मोनो रेल्वेचे दरवाजे बंद होतात अनेक प्रवासी जे आहेत ते आतून काचा जे आहे ते त्या काचावरती हात आपटत होते. ते घाबरले होते की आम्हाला बाहेर काढा, आम्हाला बाहेर काढा. कारण अशा वेळेस लोकांच्या फक्त शरीरावरती नाही तर मानसिकतेवरती पण परिणाम होतो. आणि जेव्हा आपण बघतो की आपल्या सोबतचे प्रवासी ज्यांना उलट्या होत्या, ज्यांना चक्कर येते आणि आसपास आपण दरवाजे उघडू शकतोय ना खाली उतरू शकतोय आणि वरतून धोधो पाऊस पडतोय, एसी बंद आहे, हे चित्रण एखाद्या चित्रपटासारखं होतं. आणि त्यामुळे आतले अडकलेले प्रवासी जे आहेत ते काचांवरती त्यांचे हात आदळत आपटत होते की आम्हाला बाहेर काढा, आम्हाला वाचवा. कारण पुढच्या क्षणी काय त्याच्यामुळे एका बाजूला आपण बघतोय की रेल्वे प्रवासी ज्यांना दिसत होतं की खालची सामान्य लोक जी आहेत ती त्यांना रिस्पॉन्ड करतात, त्यांच्याशी बोलतात, तर आतले रेल्वे प्रवासी हे किंचाळत होते अक्षरशः आणि ते मदतीसाठी हाक मारत होते. आणि अशा वेळेस जे आहे ते रेल्वे एका बाजूला म्हणजे टेक्निकल त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता ही एक वेगळी गोष्ट, पण आतमधले पॅनिक झालेले प्रवासी जे आहेत ते काही करून दरवाजा अजून काही वेळ झाला असता तर जगदीश दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुद्धा आतून करण्यात आला असता. आणि मग अशा वेळी रेल्वे प्रवासी कारण आपण बघतो की ट्रॅकवरती ती रेल्वे जी आहे ती अडकलेली होती, जरी त्यांनी दरवाजा तोडला असता किंवा काचेतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी नेमकं कुठे गेले असते ते.
त्यामुळे हा एक प्रसंग जो आहे तो खूप मोठा प्रसंग होता. सुदैवाने तो प्रसंग टाळला गेला, कारण अग्निशामक दल असो किंवा बीएमसीचे प्रशासकीय अधिकारी असो त्यांच्याकडनं तत्काळ मदत पोहोचवण्यात आली, पण ही तत्काळ मदत अगदी तत्काळ नव्हती. एखादी घटना घडण्याच्या आधी जर रेड अलर्टची सूचना मिळाली होती तर सगळेच प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय ज्या सेवा असतात त्यांनी अलर्ट राहणं तितकंच महत्वाचं होतं. पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मोनोरेलमध्ये असणं आणि ती मोनो रेल्वे अचानकपणे मध्येच रस्त्यात बंद पडणं, यामुळे नेक्स्ट टाइम जरी मोनोरेल बंद सुरू असेल आणि इतर कुठल्याही ट्रेन म्हणजे आता मध्य रेल्वे जशी आज बंद होती तशी जर बंद असेल तरी सुद्धा लोक मोनोरेलने मोठा प्रवास म्हणजे मोठा पाऊस झाला तर प्रवास करतील किंवा मोनो रेल्वेवरती अवलंबून राहतील, याबाबत मात्र शंका उपस्थित झाली आहे. कारण दरवाजे बंद असतात, त्याचे दरवाजे म्हणजे जेव्हा आपण साध्या ट्रेन ट्रॅकवरून एखादी म्हणजे एसी ट्रेन बंद असणं त्याच्या वेळेस असतं की निदान एसीचे दरवाजे खोलले जातील आणि लोक ट्रॅकवरती उतरून त्यांच्या घरी किंवा त्यांना बाहेर येऊन ते पडू शकतात. पण मोनोरेलमध्ये जगदीश ती सुविधा नव्हती. ते ट्रॅकवरती बंद पडणं म्हणजे आसपास त्यांना उतरण्याची कुठलंच त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं की त्या दरवाजाच्या बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं. त्याच्यामुळे मोनोरेलवरती पाऊस असताना प्रवास करावा की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. कारण मोनोरेलचं तांत्रिक बिघाड हा काही मुंबईकरांसाठी नवीन गोष्ट नाहीये. मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड अगदी उन्हाळ्यामध्ये पण झाले आहेत, हिवाळ्यामध्ये पण झाले आहेत, जेव्हा जास्त प्रवासी नसतात तेव्हाही झाले आहेत, आणि मोनोरेलची एसी बंद पडणं हे प्रकार सुद्धा यापूर्वी झाले. मग कुठेतरी मोनोरेल्वेला मुंबईकरांचा किंवा प्रवाशांचा जास्त प्रतिसाद का नाही, त्याचं कारणच हे आहे कारण मोनोरेल हिचे यापूर्वी पण अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याच्यामुळे सहसा मुंबईकरांमध्ये मोनोरेल ही कधीही जास्त लोकप्रिय आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि आज ज्या पद्धतीने तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यानंतर इतक्या आपण म्हणू शकतो की 20 ते 25 मिनिटांनंतर त्यांना मदत पोहोचली, ते पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असताना, त्यामुळे मोनो रेल्वेने प्रवास करावे की नाही हा प्रश्न जगदीश अगदी तुझ्या आणि माझ्या मनामध्ये पण येऊ शकतो की इतक्या कठीण प्रसंगी आपण एखाद्या बंद असलेल्या ट्रेनमध्ये बसावं की नाही बसावं. आणि आपण बघतोय की मुंबई सारख्या ठिकाणी असे प्रॉब्लेम होत आहेत. आपण इंटरनॅशनल सिटी म्हणतो, पण जरा 2 दिवसाचा पाऊस होतो आणि मुंबई पूर्णपणे ठप्प होते. आणि जे ते प्रशासकीय सेवा, मग मध्य रेल्वे असो, बेस्ट प्रशासन असो, पण मुंबई पोलिसांचं या ठिकाणी फार कौतुक केलं पाहिजे जगदीश. आपण कालही बघितलं की हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल या ठिकाणी ज्या ज्या बेस्ट बसेस किंवा जे स्कूल बसेस बंद पडल्या होत्या, अक्षरशः मुंबई पोलिसांनी त्यांच्या अंगा खांद्यावरती लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. त्याच्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांचं काम अगदी चोखपणे केलं. मात्र जिथे जिथे मोनो रेल्वे प्रशासनाची जे काही त्यांची अखत्यारीत जागा येत होती किंवा त्यांच्या सेवेमध्ये ज्या गोष्टी बसत होत्या त्यामध्ये मात्र त्यांनी प्रचंड इग्नोर केलं किंवा इतकं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच हा प्रसंग ओढावला. सुदैवानं त्यांच्या सुद्धा, सुदैवानं मुंबईकरांच्या सुद्धा असा कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी घडला नाही. मात्र जर या ठिकाणी, कारण आपण बघतोय जगदीश अजून आकडे आलेले नाहीये, साधारण बेसिक आकडा जो आहे मुंबई महानगरपालिकेकडनं सांगण्यात आला की 200 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते मोनोरेलमध्ये होते. त्याचा प्रश्न हा निर्माण होतो की मोनोरेलची नेमकी कपॅसिटी किती आहे, मोनोरेल मधले जे काही अडकलेले प्रवासी जे आहेत त्यापैकी किती प्रवाशांना जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे अडकलेले इतर प्रवासी आहेत त्यांना बेस्ट बसमध्ये बसून त्यांना घरी पोहोचवण्याची त्यांना सुविधा करण्यात आली. खरं तर आणखीन एक प्रश्न यामुळे उपस्थित होतोय किंवा एक मुद्दा असा आहे की मोनोरेलची एक यंत्रणा असते, सिग्नल यंत्रणा असते. जर ही मोनोरेल बंद पडली असेल तर मोनोरेलला अगोदर कळायला हवं होतं की मोनोरेल बंद पडलेली आहे सिग्नल यंत्रणेद्वारे, आणि त्यानंतर खरं तर सुरुवातीला लगेचच काही मिनिटांमध्ये मोनोरेल कडून मदत कार्य सुरू व्हायला हवं होतं. मात्र तसं न होता अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू झालंय. अगदी बरोबर आहे. म्हणजे मोनोरेल दिसताना जितकी सुंदर दिसते, जेवढी आकर्षक दिसते, जेवढी अपग्रेडेड दिसते जगदीश, पण आज मोनो रेल्वेचं सत्य जे आहे या घटनेतून बाहेर आलेलं आहे. कारण जर मोनोरेलला जर अग्निशामक दलाची मदत घ्यायची असेल, घ्यावी मदत, अग्निशामक दलाची असू दे, मुंबई पोलिसांची असू दे, शेवटी या सगळ्या पब्लिक सर्व्हिस आहेत त्यामुळे ते एकमेकांची मदत घेतच असतात. मात्र मोनो रेल्वे प्रशासनाकडनं कुठली मदत करण्यात आली किंवा त्यांच्याकडे अशी कुठली मदत कार्य होती का, किंवा मोनो रेलच्या आतमध्ये अशी काही सुविधा आहे का की अशा वेळेस अचानक काही प्रसंग घडला. नक्कीच अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. ज्योत्स्ना, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा. अपडेटसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ.